नमस्कार, मी सौमित्री भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन। आज मी आपल्यासमोर ज्या काही निसर्गाशी निगडीत अशा कविता सादर करणार आहे त्यातली एक कविता सृष्टिवंदना। सृष्टिवंदना ज्या आपल्या भोवतालची ही जी सगळी सृष्टी आहे ती खूप सुंदर आहे। ही निर्माण कोणी केली हे आपल्याला माहिती नाही, म्हणजे निर्मिती तर आपल्याला आपल्या समोर दिसते, पण त्याचा निर्माता कोण आहे हे आपल्याला समजत नाही। पण कोणीतरी हे सगळं निर्माण केलेलं आहे हे निश्चित, पण जर तो माहिती नाहीये आणि जे दिसतंय त्याच्यामुळे मी खूप प्रभावित होते आहे, तर अतिशय कृतज्ञतेने मी त्याला वंदन करते आहे, जो कोणी हा निर्माता आहे त्याला। कारण जे जे मला समोर दिसतं आहे ते पाहून मी अगदी अवाक होते आहे, आश्चर्यचकित होते आहे की हे कसं काय निर्माण झालं असेल। आणि काहीही आपल्याला समजत नाही, तो निर्माता कुठे दिसत नाही, शोधून तो सापडत नाही। पाहूया सृष्टिवंदना। दिव्य गंध पुष्पकोशी सांग कोणी निर्मिला, त्यासवे प्रसन्न होत वंदिते मी त्याजला। वर्ष ऊन कृष्ण मेघ रम्य पृथ्वी शीतला, चिंब तृप्त होत जीव वंदिते मी त्याजला। ही धरा प्रचंड खंड होई सस्य श्यामला, पाहुनी तिचाच साज वंदिते मी त्याजला। मला ही सृष्टी बघत असताना सगळ्यात सुरुवातीला दिसतात की फुलं, की दिव्य गंध पुष्पकोशी। किती वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्यांचे सुवास आहेत, की हे पुष्पकोश नेमके कोणी निर्माण केले, कुठून आला हा गंध। आणि त्याच्या तोडीचा गंध मानव तर निश्चितपणे निर्माण करू शकत नाही। मग हा ज्याने कोणी निर्माण केलेला आहे गंध, की ज्याने मला प्रसन्नता मिळते, त्याला मी मनोमन नमस्कार करते। त्यानंतर कृष्ण मेघ, याचा ज्या वेळेला वर्षाव होतो म्हणजे पाऊस पडतो, त्यावेळेला ही जी रम्य पृथ्वी आहे ती जी उन्हाने तप्त झालेली असते ती शीतल होते, आणि मग तिला तृप्त करण्याचं काम हा जो कृष्ण मेघ करतो त्याला मी वंदन करते। आणि ही धरणी ही तर प्रचंड मोठी आहे, अगदी कितीतरी खंड त्याच्यामध्ये आहेत। हिला सस्य श्यामल असं करण्याचं काम, म्हणजे तिच्यामधून पुन्हा काहीतरी उगवतं, निर्मिती होते, हे जे प्रचंड मोठं काम आहे हे जे कोणी करतो आणि या पृथ्वीला एक सुंदर साज चढवतो, त्या निर्मात्याला मी अगदी मनापासून वंदन करते। कल्पुनी निसर्ग स्वर्ग रंगवून भूतला, रंगुनी तयात जात वंदिते मी त्याजला। सागरी प्रशांत शांत मोती रत्न मेखला, तेज पाहता दिपून वंदिते मी त्याजला। चालवी अखंड चक्र सूर्य भव्य निश्चला, व्योमी शांत स्थिर होत वंदिते मी त्याजला। म्हणजे हा एक निसर्ग म्हणजे जणू काही स्वर्ग आहे, अशी कल्पना करून हा जो रंगारी आहे कोणीतरी पाठीमागे बसलेला, तो जे काही वेगळे वेगळे रंग भरतो आहे आणि या संपूर्ण भूतलाला वेगळ्या वेगळ्या रंगांनी रंगवून मोहक असं रूप देतो आहे, त्याच्या पुढे अगदी आपले हात नकळत जोडले जातात। नुसती भूमी नाही तर सागर, केवढा प्रचंड असा हा सागर आहे, त्याच्यामध्ये अगदी मोती रत्न, त्यांची ती सागराच्या किनाऱ्यावरती तयार होणारी ती फेसाळ मेखला, हे जे सगळं दृश्य आहे हे इतकं मनाला मोहून टाकतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चैतन्य तेज हे सुद्धा दिसून येतं, आणि मग नकळतच आपले हात त्याच्या पुढे जोडले जातात।
हे जे अखंड विश्वाचं चक्र आहे हे फिरतं आहे. खरं म्हणजे आपल्याला सूर्य पश्चिम पूर्व पश्चिम असा जरी फिरताना दिसत असला तरी पण तो स्थिर आहे. आपण फिरतो आहोत आणि हे जे जग संपूर्ण फिरवण्याचं काम ही जी कोणती शक्ती करते आहे त्या शक्तीला मी शांत स्थिर होऊन फक्त मनोमन नमस्कारच करू शकते. कोटी कोटी सूक्ष्म जीव जन्म घेती भूतला, निर्मितीत नम्र होत वंदिते मी त्याजला. देतसे जुळूक रम्य खीळ घाली वादळा, जो युगायुगात श्वास वंदिते मी त्याजला. किती कोटी कोटी म्हणजे हा सुद्धा शब्द कमी पडावा इतक्या संख्येमध्ये असंख्य असे हे जीव निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे. हे जीव जन्म घेतात भूतलावरती आणि ही निर्मिती पाहताना मी थक्क होऊन जाते की हा जो कोणी निर्माता आहे त्याला माझे मनोमन वंदन. या भूतलावरती वाऱ्याची झुळूक वाहत असते, अगदी हलकीशी झुळूक की जी आपल्याला शांत करत असते. त्याचप्रमाणे मोठी मोठी प्रचंड वादळं ही सुद्धा निर्माण केली जातात. जो कोणी त्या झुळकीचा निर्माता आहे तोच या प्रचंड वादळांचा सुद्धा निर्माता आहे. आणि तो निर्माणच करत नाही तर त्याला खीळ घालण्याचं काम सुद्धा याच निर्मात्यामध्ये आहे. म्हणजे केवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. आणि एवढंच नाही तर आपल्या सर्वांना सजीवांना श्वास देण्याचं काम सुद्धा तोच करतो आहे. जो युगायुगामधला श्वास असं ज्याला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, असा तो आपल्याला श्वास देणारा, आपल्याला जीवन देणारा, आपल्याला जीवित ठेवणारा जो कोणी निर्माता आहे त्याला माझे शतशः प्रणाम. जाणते मी पंचभूत व्यापिते भूमंडळा, सृष्टीवंदना कृतज्ञ अर्पिते मी त्याजला. आणि त्याच्यासाठी म्हणूनच ही मी सृष्टीवंदना लिहिलेली आहे आणि ही सृष्टीवंदना मी त्याला अर्पण करते. कारण मी हे जाणून आहे की हे जे पंचमहाभूतापासून जी सृष्टी निर्माण केलेली आहे, जिने भूमंडळ हे पूर्ण व्यापलेलं आहे, इतकंच नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन अवकाशामध्ये सुद्धा त्याची पूर्ण सत्ता आहे. त्या सत्ताधीशाला या सृष्टीवंदनाद्वारे मी मनोमन नमस्कार करते. धन्यवाद.